नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेलं आहे. सेट एक्झाम 2026 बद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. ऑफिशियल वेबसाईटवरती जी नवीन तारीख आलेली आहे तुमची एक्झामची 6 सप्टेंबर 2026. यापूर्वी सेट भवनने काय करण्यात आलेली होती, 26 जुलै 2026 अशी तुमची तारीख टाईम टेबल देण्यात आलेला होता. तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. तुमची आता नवीन तारीख इथे 6 सप्टेंबर 2026 असणार आहे. ते आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेक सरकार चॅनलवरती जर नवीन असताल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्यासाठी इथे एक आनंदाची आपण न्यूज घेऊन आलेलो आहोत. गुड न्यूज असणार आहे. आपण जेवढेही तुमचे 2011 ते 2025 मधील ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो तुमचा युनिट 8 असणार आहे. पहिल्या पेपरमध्ये युनिट 8 आहे ICTचा. त्याच्यामध्ये तुम्ही जे PYQs आहेत 2011 ते 2025 मधील आपण येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पूर्ण PYQs आपल्या टेक सरकार चॅनलवरती आपण टाकणार आहोत. विथ डिटेल असणार आहे, सोल्युशन असणार आहेत टॉपिक वाईज आणि एक्झाम ओरिएंटेड आपण तिथे PYQs पूर्ण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. आता चला तर आपण जी 7/7/2026 ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट आलेलं आहे तुमच्या एक्झामच्या रिगार्डिंग नवीन अपडेट ते आपण पाहणार आहोत. चला तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. इथं तुम्ही पाहू शकता जाहीर प्रकटन आलेलं आहे. इथे आपण त्याला क्लिक करून पाहूया. ठीक आहे. 7/7/2026चं हे जाहीर प्रकटन असणार आहे. आता काही त्यातील पॉईंट आपण पाहूया. दिनांक 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते. परंतु दिनांक 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीकरिता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे 26 जुलैला आपली सेटची एक्झाम होती आणि MPSC मार्फत जे सहाय्यक प्राध्यापकाची जी भरती आहे वेगवेगळ्या विषयाची सरळ सेवा किंवा अन्य एक्झाम असतील MPSC मार्फत कंडक्ट केल्या आहेत. त्या 26 जुलैला असल्यामुळे विद्यार्थ्यांचे इथे नुकसान होईल. कारण की विद्यार्थी कोणतीही एकाच परीक्षेला इथे जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान न होता 26 जुलैची एक्झाम येणाऱ्या 6 सप्टेंबर 2026ला इथे सेट भवनने काय करण्यात आलेलं आहे, जाहीर प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे. आता तसेच 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळात आषाढी वारीचे आयोजन असल्याने 26 जुलै 2026 रोजी जी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि विद्यार्थी वेळेत परीक्षेस पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर दिनांक 26 जुलै 2026 रोजीची सेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदने प्राप्त झाली आहेत. आता इथे काही विद्यार्थ्यांनी निवेदने पण दिलेली आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सबब दिनांक 26 जुलै 2026 रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 26 जुलै 2026 रोजीची जी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षेची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात येत असून आता तुमची नवीन तारीख 6 सप्टेंबर 2026 असणार आहे, जे की तुमची अगोदरची तारीख 26 जुलै होती. आता 26 जुलै न राहता ती 6 सप्टेंबर टेंटेटिव्ह असणार आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल आणि यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे आणि ऑफिशियल वेबसाईटला वारंवार भेट द्यायची आहे. आता तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो इथे 2 महिने असणार आहे एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. व्यवस्थित तयारी करा, अपडेटमध्ये राहा आणि आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ICTचे आपण PYQs पाहणार आहोत. हायर एज्युकेशनचे पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा.
टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय. अभ्यास करत राहा. थँक यू एव्हरीवन.